हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत 1.9 फन विथ साऊंड. फन विथ साऊंड. चला तर आज आपण साऊंड सोबत काय करणार आहोत? मज्जा करणार आहोत. फन म्हणजेच काय? मज्जा. तर कोणकोणते साऊंड्स आपण पाहणार आहोत इथे पाहून घेऊया. ड, फ, म, न, ए. तर कसा उच्चार करायचा आहे तसंच कसं त्याच्यासोबत मजा करायची आहे आज आपण इथे पाहून घेऊया. लुक, लिसन अँड रिपीट. लुक लुक म्हणजेच पहा, लिसन लिसन म्हणजेच ऐका, रिपीट रिपीट म्हणजेच पाठीमागे म्हणा. चला तर पाहून घेऊया. ड ड डॅन. ड ड डॅन. तर इथं डी चा उच्चार काय झालेला आहे? ड हा झालेला आहे. काय झालेला आहे? ड. तर डी हा जेव्हा आपण वर्ड मध्ये म्हणत असतो त्याला, तर इथं काय होणार आहे? डी चा काय उच्चार होणार आहे? ड होणार आहे. तर इथं काय झालेलं आहे? ड ड डॅन. ड ड डोर. तर इथे पहा स्पेलिंग काय देण्यात आलेलं आहे? डी डबल ओ आर डोर. तर इथं डी चा उच्चार काय झालेला आहे? ड झालेला आहे. तर इंग्लिश मध्ये जेव्हा आपण डी हा लेटर उच्चारतो, प्रोनाउन्स घेतो, तर तिथे आपण ड हा उच्चार करणार आहोत. ड ड डॉल. ड ड ड. तर अशा प्रकारे डी चा उच्चार ड होईल. तर एफ चा उच्चार होणार आहे फ. एफ चा उच्चार होणार आहे फ. तर पाहून घेऊया. फ फ फॉक्स. फ फ फॉक्स. फ फ फॅन. फ फ फिश. फ फ फार्मर. तर अशा प्रकारे इथे आपण उच्चार करून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ए. तर ई चा उच्चार काय होणार आहे? ए होणार आहे. ई चा उच्चार काय होणार आहे? ए असा होणार आहे. चला तर पाहून घेऊया. ए ए एग. पहा, एग साठी ई आहे, पण उच्चार घेत असताना आपण काय म्हणतो? त्याला एग असं म्हणतो. काय म्हणलेलं आहे? एग असा म्हणलेला आहे. ए ए एग. ए ए एलिफंट. ए ए एट. ए ए एल्बो. तर येथे ई चा उच्चार साऊंड्स मध्ये किंवा फोनिक्स मध्ये ए असा होईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे एम चा उच्चार म होईल. एम चा उच्चार काय होणार आहे? म होणार आहे. चला तर पाहून घेऊया. म म मग. म म मँगो. म म मॅट. म म मोबाईल. त्याचप्रमाणे यांचा उच्चार होईल न. यांचा उच्चार काय होईल? न. चला तर पाहून घेऊया. न न नर्स. न न नेप. न न नेस्ट. न न नोज. तर अशा प्रकारे हे जे साऊंड्स आहेत, लिहित असताना लेटर्स जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्यांचं साऊंड वेगळं होईल. जेव्हा वर्ड्स मध्ये आपण रीड करत असतो त्यांचं प्रोनाउन्सिएशन तिथं काय होणार आहे? डिफरंट होणार आहे. नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे ट्रेस द लेटर्स विथ युअर फिंगर ऑर अ पेन्सिल. तर खाली काही आपल्याला लेटर्स देण्यात आलेले आहेत, तर ते जे लेटर्स आहेत त्यांना ट्रेस करा म्हणलेलं आहे. त्याच्यावर गिरवा म्हणलेला आहे. ट्रेस म्हणजेच काय? गिरवायचं आहे. कशानं? फिंगर्सनं, बोटानं तरी गिरवा म्हणलेला आहे, किंवा पेन्सिल घेऊन त्याच्यावर ट्रेस करा असं म्हणलेले आहेत. कोणते लेटर्स देण्यात आलेले आहेत पाहून घेऊया. डी देण्यात आलेला आहे पहा. एफ, ई, एम अँड एन हे लेटर्स देण्यात आलेले आहेत. त्याला इथे आपल्याला काय करायचं आहे? म्हणत म्हणत फिंगर किंवा पेन्सिलनं हे ट्रेस करत मुलांकडून लिहून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लुक, लिसन अँड रीड. तर बटरफ्लाईज देण्यात आलेले आहेत पहा. कलरफुल बटरफ्लाईज आहेत. तर पहा म्हणलेलं आहे. त्या बटरफ्लाईज मध्ये काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत. आपल्याला काय करण्यात आलेले आहेत? वर्ड्स देण्यात आलेले आहेत. पहा म्हणलेलं आहे. ऐका म्हणलेलं आहे. लिसन म्हणजेच काय? ऐका. रीड, रीड म्हणजेच वाचा म्हणलेलं आहे. चला तर कसं रीड करायचं आहे ते आपण पाहून घेऊया. पी ई टी. तर या पी ई ला टी जॉईन करायचं आहे. काय करायचं आहे? टी. पहा, बटरफ्लायच्या सेंटर मध्ये आपल्याला टी हा लेटर देण्यात आलेला आहे. पी ई टी पेट तयार होईल. काय होईल? पी ई टी पेट. एम ई टी मेट. एन ई टी नेट. तर अशा प्रकारे टी हा लेटर येथे जॉईन करून आपण 3 लेटर वर्ड्स फॉर्म करू शकतो. नेक्स्ट वन आहे सेकंड बटरफ्लाय देण्यात आलेला आहे. तर इथे आपल्याला बटरफ्लायच्या सेंटरमध्ये एन हा लेटर देण्यात आलेला आहे.
तर त्याच्यासोबत आपल्याला काय जॉईन करायचं आहे, PEN पेन तयार झालेला आहे. काय तयार झालेला आहे, PEN पेन, DEN डॅन, TEN टेन. तर अशा प्रकारे 3 लेटर्स वर्ड तयार होईल. तर नेक्स्ट वन बटरफ्लाय मध्ये D हा लेटर देण्यात आलेला आहे. तर D हा लेटर आपल्याला लास्टली जॉईन करायचा आहे. BED बॅड, FED फॅट. तर अशा प्रकारे बॅड आणि फॅड हे 3 लेटर वर्ड्स येथे तयार होतील. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लिसन, सी अँड राईट. तर खाली काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत, ते ऐका म्हणलेलं आहे, पहा म्हणलेलं आहे आणि पाहून म्हणत म्हणत लिहा म्हणलेलं आहे. तर काय आहे पहा, PET पॅट, BED बॅड, PEN पेन, DEN डॅन, NET नेट. तर टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. आस्क द चिल्ड्रन फॉर मोर वर्ड लाईक दिस. अशाच प्रकारचे दुसरे अजून 3 लेटर वर्ड्स इथे आपण मुलांना विचारू शकतो किंवा सांगू सुद्धा शकतो. तर अशा प्रकारे आज आपण 1.9 फन विथ द साऊंड हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.